जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु संत श्रेष्ठ संत सम्राट ज्यांनी हा पाचवा वेद दिलाय, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग मी तुमच्या पुढे सादर करतोय. ऐका. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, कळे हा सकळा भाव लहान चोरावरी जीव, लाभ नाही फुकासाठी केले विन जीवासाठी, तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, 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 लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी, लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी, तुका म्हणे ओरणी जीव देता लाभ दुनी, तुका म्हणे ओरणी जीव देता लाभ दुनी. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी, कळे हा सकळा भाव लहान थोरावरी जीव, लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी, कळे हा सकळा भाव लहान थोरावरी जीव, लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी, तुका म्हणे होरणी जीव देता लाभ दोन्ही. बघा काय म्हणजे तुकाराम महाराजाच्या अभंगात. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, कळे हा सकळा भाव लहान थोरावरी जीव, लाभ नाही फुकासाठी केले विन जीवासाठी, कळे हा सकळा भाव लहान थोरावरी जीव, लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी, तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही. बघा काय म्हणतात तुकाराम महाराज. शेतकरी शेतामध्ये आदबतो, एक कोळी लावतो आंब्याची आणि त्याचं रोप तयार होतं आंब्याचं, त्याला तो पाणी घालतो, ते झाडं तयार करतो आंब्याचं, त्याला किती फळे येतात आंब्याची मस्त येईल का. एक बीज लावलं की झिजतं जमिनीमध्ये, त्याला पाण्या संपर्कात आलं की मातीच्या ते झिजतं, पण ते रोप तयार करतो झाड. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. का एक ज्वारीचं दाणा शेतकरी पेरतो, त्याचं कणीस तयार होतं का नाही. मस्त येईल का दाणे काय, ते कणीस किती मोठे निर्माण करतो. कशासाठी. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, कळे हा सकळा भाव लहान थोरावरी जीव. सगळ्यांना कळते कष्टाशिवाय काय मिळत नाही. असाध्य ते साध्य करीत असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. शेतकरी काय करतो, शेतामध्ये आदबतो का, त्याच्या घरी लाभ नाही फुकासाठी केले विन जीवासाठी. त्याच्या घरी त्याचे आई वडील असतील म्हातारे, ते कष्ट करू शकत नाही. त्याची लहान मुलं असतील, ते कष्ट करू शकत नाही. मग हा तरुण आहे, हा काय करतो, कष्ट करतो कोणासाठी, त्या मुलांसाठी बाळांसाठी आणि आई वडिलांसाठी. कळ्या सकळा भाव लहान थोरावरी जीव. सगळ्या जीव एका नाही बघा. तसं देव काय करतो, एका बीजापासून कणीस तयार करतो, नाही का, एवढे पिकवतो कोणासाठी, तुमच्या आमच्यासाठी. तसं एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, कळे हा सकळा भाव लहान थोरावरी जीव.
कारखान्यामध्ये कामगार वर्कर काम करतो, आयुष्य झिजवतो त्याचं कोणासाठी? त्याच्या बायका पोरांना पोट भरण्यासाठी. कोणी वकिली करतो, कोणी डॉक्टरकी करतो, कोणी कारखान्यात आदबतो, कोण काय करतो, कोण ड्रायव्हिंग करतो, काय ना काहीतरी गप्प कोणी नाहीये. हे हात आपल्याला दिल्यात देवानी, कशासाठी दिल्यात? काहीतरी कर्तृत्व करा. बेरे हरी पालगावरी असा हरी पालगावर जाणार नाही कोणाला. तुम्हाला हात दिल्यात, बुद्धी दिली. पक्ष्यांना जनावरांना हात नाहीये, तुम्हाला हात येते. हाताचा योग्य वापर करा. या हाताने काहीतरी पिकवा, या हाताने दान धर्म करा, या हाताने काहीतरी उत्पन्न करा आणि तुमचं कुटुंब चालवा. या हाताने कोणाला मारू नका, या हाताने वाईट करू नका. ज्याला वाईट करायचं असेल हाताने, त्यांनी ते पापे हात देवाला जोडू नये. त्यांनी ते पापे हात देवाला जोडू नये. पापच करत राहावं. या हाताने पुण्य करा, काहीतरी निर्माण करा, असं तुकाराम महाराज म्हणतात. एका बीजा केला ना असं मग भोगिले कनिस. कळे हा सकाळ भाव लहान थोरावरी जीव. लाभ नाही फुकासाठी. तुम्हाला जर लाभ पाहिजे असेल ना, काहीतरी करत राहा. जगात काय कुणी गप्प नाही, काय ना काहीतरी करतो. फक्त जनावरांना पशु पक्ष्यांना हात नाही येत. तुम्हाला हात दिल्यात, त्या हाताचा पुरेपूर वापर करा, चांगला वापर करा. ह्या जीवा दिली देवानी, याचा वापर पक्ष्यांना बोलता येत नाही, जनावरांना त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. आपल्याला वाचा दिली, कशासाठी दिली? हरीचं नाम घेण्यासाठी. डोळे दिलेत, कशासाठी दिल्यात? त्याचं रूप पाहण्यासाठी, त्याचा निसर्ग पाहण्यासाठी. ते हात दिल्यात, ते पाय दिल्यात. जनावरांना फक्त पाय चालण्यासाठी दिल्यात. ते खाली जमिनीवरचं खातात, तुम्ही ताटात घेऊन खाता का? तुम्हाला हात दिल्यात, हाताने तुम्ही काय निर्माण करू शकता. म्हणून हाताने काय करा? चांगलं निर्माण करा, वाईट करू नका. हे हात येत ना, हे हात हे चांगल्यासाठी दिलेत तुम्हाला. त्या हाताचा वापर चांगल्यासाठी करा, काहीतरी निर्मिती करा. हाताचा वापर कशासाठी करा? काहीतरी निर्मितीसाठी करा, काहीतरी उत्पन्न करा. केले विन लाभ नाही फुकासाठी, केले विन जीवासाठी. एका बीजा केला ना असे मग भोगिले कनिस. अहो कळे हा सकाळ भाव लहान थोरावरी जीव. लाभ नाही फुकासाठी, केले विन जीवासाठी. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही. तुम्हाला जर फायदा शरीराचा पाहिजे असेल तुमच्या उत्पन्नाचा, तर जरूर तुम्ही काय करा? या हाताचा वापर काहीतरी निर्मिती करा. कोणी शेती करते, कोणी कारखान्यात आदबते, कोण बुद्धीची कामं करतात. काहीतरी करीत राहा, काहीतरी करा. केलेले होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करा, या हाताने कष्ट करा. काय बिन कष्टाचं तुम्हाला काही मिळणार नाही. देव म्हणतो का माझं नाव घ्या फक्त? नाही. तुम्हाला बुद्धी दिली, तुम्हाला हात दिल्यात, त्याचा वापर करा. तुम्हाला हे शरीर मी दान केले, त्या शरीराचा चांगल्यासाठी वापर करा. काहीतरी उत्पन्न करा, मग माझ्याकडे या. आधी केलेच पाहिजे. केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे. एवढं बोलून मी आता माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. बरोबर लावून